झाली होती। पहिल्या डावाचे मानकरी असल्यास काय नसतं, एका घराच्या माध्यमातून मला एका प्रश्नाची विचारणा केली होती। मी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुमच्या प्रश्नाचं समाधान करून शाहीर मान्यवरजी मी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुमच्या प्रश्नाचं समाधान करून दिलं। पण तुम्ही सुद्धा ज्ञानी आहात, तुम्हाला सुद्धा ज्ञान आहे। शाहिराच्या शिवारामध्ये पाय टाकलं तर काही नाही काही तुमच्याकडे ज्ञानाचा खजिना असेल। टाकलं की नाही टाकलं? बरोबर आहे की नाही ती? बरोबर म्हणता मॅडम अभ्यास करा, तुम्हाला अभ्यासाची गरज आहे। बरं ठीक आहे, पहिले वेळा नाही जमत, दुसऱ्या वेळा जमवून पाहिजे। बरोबर आहे की नाही? पहिले वेळा नाही जमत, प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या वेळेस जमवून पाहिजे। माझं नाही जमलं, बरं ठीक आहे, माझं नाही जमलं, माझा प्रथम तुम्ही म्हणता मी माझं उत्तर देतो। आता माझ्या तिसऱ्या कळव्याकडे लक्ष द्या, कारण माझ्या तिसऱ्या कळव्यामध्ये प्रश्न आहे आणि तुम्हाला तो नीटपणे ऐकायचा आहे। ऐका मला काय म्हणायचं। या आमच्या खड्या या ग्रुपला आम्ही आता पार्टी म्हणतो। आधीचे लोक काही ठिकाणी जातो आम्ही कार्यक्रम करायसाठी तर म्हणतात तुमचं मेळ आहे, बरोबर आहे की नाही? तुमचं मेळ आहे म्हणतात, त्याच्याही पलीकडे काहीतरी बोलत असतील आपल्या या मंडळाला। आपण संच म्हणतो, आता पार्टी म्हणतो नाही का, आपला ग्रुप म्हणतो, पण ते गट म्हणत म्हणायचे। सांगा अर्थ गठा गटाचे, सांगा अर्थ गटा गटाचे आचे आचे आचे
छोटीशी प्लॅटिंग घ्यायची नाही का. कारण तुम्हाला समजावून सांगते, कारण तुम्ही 200 ते 500 जरी पेट्रोलला का चालले तरी कार्यक्रम पाहता तुम्ही. ह्या 10 जरी बाया बसल्या असतील तर तुमच्या माग 100 बाया येतील. खरंच सांगतो, काही ठिकाणी बायांचा माऊल राहते ह्या खेळागंतीमध्ये. तुम्हाला म्हणत नाही तुमची मर्जी, पण प्लॅटिंग करणं हा प्रबोधनाचं काम होते. आणि म्हणून थोडक्यात सुंदर प्लॅटिंग काढा.